तुम्हाला माहितीये का हे इकडचे लोकल आहे, तुम्हाला माहितीये किती उंच आहेत आपण? 12 किलोमीटर येते. 12 किलोमीटर. ओ माय गॉड गाईस, तुम्ही बघू शकता 12 किलोमीटर आम्ही वरती आलोय. नमस्कार मित्रांनो, आता आमची जर्नी सुरू झालेली आहे आणि हा माझा मित्र अजय शिंदे. ह्याच्याबद्दल जेवढं सांगणं तेवढं कमी. हा माझा मित्र विकी कौशल. तुम्ही बघा मित्रांनो गाईस, विकी कौशल आलेले आपल्या इथं. आता आम्ही एका ठिकाणी चाललोय, ती जागा तुम्हाला आम्ही लवकर तुम्हाला सांगू. आम्ही बोलता तुम्ही सांगून दिल मी कुठे चाललोय ते. एकदा झाले, बघू शकतात 1:10 झाले. आणि या ठिकाणी आम्ही आता डोंगरी स्टेशनवर पोहोचलो. डोंगरी स्टेशनवर तर मित्रांनो आता आमचे सगळे मित्र परिवार जमलेत. तिकडे बघा, आता आपण चाललोय. आता आम्ही तर मित्रांनो आता वाजले 3:18 आणि आम्ही आता पोहोचलोय कसाऱ्याला. इकडनं पुढे जायचं आपल्याला प्लॅन आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळेजण मित्र परिवार माझे सगळे. गाईज हाय करा. तर आता घरच्यांना माहिती पण आहे मी की कुठे चाललोय, काय भक्तीन चाललोय की बोललेलो की मी बाहेर चाललोय म्हणून. कुठे चाललोय काय चाललोय काहीच माहित नाही. सगळे मित्र आले, माझे मित्र आले, गेलो आम्ही, झाला प्लॅन. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळेजण मस्ती करतात. येणं जाणं तर चालूच राहणार आहे. तर आता कसारा स्टेशनवरून निघालो आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि पुढून कसं जायचं काय जायचं ते आम्हाला खरंच माहित नाही. अरे म्हणजे प्लॅनिंग ही नावाची गोष्टच नाही. कसं जायचं काय जायचं काहीच नाही. फक्त यायचं, बॅग उचलायची, निघून जायचं. 7,000. एक टॅक्सीवाल्याला आम्ही जस्ट नॉर्मल विचारलं तर किती घेणार, तर ते म्हणतात की 8,000 7,000 एक म्हणजे 8 जणांचे, म्हणजे पर पर्सन 1,000 रुपये फक्त तिथपर्यंत जाण्याचे कसाऱ्यापासून ते रतनगडपर्यंत. तर म्हणजे 7,000 म्हणजे काय लोकांनी लूट माजून ठेवली काय माहिती. ठीक आहे रात्र झाली आहे, अरे तुम्ही पर पर्सन 1,000 रुपये घेतात, ते म्हणजे काय विषय असा. तर माझं म्हणणं असं आहे की इन केस जर तुम्ही येत असाल कधी रतनगडला या ठिकाणी येत असाल ना, तर तुम्ही म्हणजे प्लॅनिंग चांगलं करा आणि प्लॅनिंग करून या. जमलं तर तुम्ही तसं करा. तर मित्रांनो आता आम्ही फायनली एका टॅक्सीवाल्याला चांगलं बोललो, त्याला चांगलं विषय कन्व्हिन्स केलं. आणि किती मध्ये झाली आपली डील? 5,000 मध्ये झाली आमची डील. फक्त 5,000 मध्ये. अहो कुठून 5,000, फक्त 5,000 कसाऱ्यावरून. आणि आता कसा विषय ते बघू आपण. आता जे रतनगडवर जाणार आम्ही, तिकडे रिटर्न हीच गाडी करून त्याच गाडीमध्ये वापस येणार आम्ही. असे करून टोटल 5,000 आमचं भाडं होणार आहे. येणं जाणं 5,000 मध्ये. तर फायनली गाईस आम्हाला गाडी भेटलेली आहे. सगळेजण खुश झाले, सगळ्यांच्या तोंडावर स्माइल आहे. आलेलो आहे मी फायनली लोकेशनवर. आणि तुम्ही बॅक साईडला बघू शकता तुम्ही, किती भारी असं निसर्ग आहे, किती सुंदर असा निसर्ग आहे एकदम बघा. तर मित्रांनो बॅकग्राऊंडला तुम्ही लोकेशन बघू शकतात. आपण आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम हिरवगार आहे. आणि या ठिकाणी पूर्ण असं आणि मी आता किल्ल्यात चालत चाललोय. थोडा दमवणारा हा मार्ग आहे पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मला हे सेम कोकणाचीच फील देते, अजूनही कोकणासारखंच फील देते मला या ठिकाणी. कारण की त्या टाइमचं कोकणाला मी गेलेलो ते अजून मला डोक्यातनं गेलेलं नाही. सेम आता मला तसंच वाटते की मी वापस कोकणात आलोय. पण आपला हा महाराष्ट्र एवढा सुंदर आहे. कोकण काय, सह्याद्री काय, सगळीकडेच एकसारखं मला ते जाणीव होते. आणि मला खरंच खूप आनंद वाटतो की बाबा आपला महाराष्ट्र एवढं सुंदर आहे. तर इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्येच आपण आधी फिरलो पाहिजे आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो पाहिजे. चाल तुरू तुरू काय ते गाणं आहे? मावशी तिकडं नाही किंवा इकडून जायचं गावाकडचं वाटत नव्हते. एक आता गेल्यावर बघितलं. या ठिकाणी आम्हाला फायनली लोकेशन भेटलेलं आणि यापुढे आम्ही चालत चाललेलो आहे. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी बघा तुम्ही गाईज, बघा सूर्यप्रकाश आणि धुकं ह्या सगळ्या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकतात.
हे जे डोंगर आहे या डोंगरावर काहीतरी आहे पण ते समजत, दगड आहे पण ते बघ किती छान म्हणजे व्हाईट व्हाईट झालंय आणि सगळं भारी दिसतंय. आणि त्या ठिकाणी छोटा धबधबा आहे आणि या ठिकाणी बघा तुम्ही धुकंच पसरले आणि या ठिकाणी सूर्य देवता जे आता आपल्याला प्रकाश देतील. सर्वात आजचा पाहिलेला बेस्ट लोकेशन म्हणजे हा. या ठिकाणी बघा तुम्ही एकदम भारी लोकेशन, या ठिकाणी एकदम मस्त वाटतंय. आणि या ठिकाणी बघा धुकं पण पसरले, त्या ठिकाणी धुकं पण येत जातात. हे बघा जसा वारा ज्या ठिकाणी वाहतो तसा म्हणजे वारा ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी धुकं पण जातात. आणि ओके या ठिकाणी बघा मस्त एकदम असं इट्स ओके नो प्रॉब्लेम. उद्या झाली आहे, खरंच भूक लागली आहे, दम लागली आहे, ताण लागली आहे, पण चढायचं आम्हाला. आम्ही चढून राहणार, जे आहे ते पूर्ण करून राहणार, पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही. उद्या घरी सुट्टी मारली तरी चालेल, काय विषय नाही. पुढे 4 जण ऑलरेडी गेलेत आणि आम्ही 3 जण नाही, पुढे 3 जण गेलेत आणि आम्ही फक्त मागे राहिलेत 4 जण. क्लब पार्टीज करण्यापेक्षा गड किल्ले बघायचे. बघण्यासारखं खूप काय गाईस मित्रांनो, फक्त आपण बघितले पाहिजे. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आम्ही दुकानमध्ये आता आपण रतनगड या ठिकाणी जाणार आहे. वरती बघू शकतात हा वरती जाण्याचा मार्ग आहे, हे रतनगडचा मार्ग. वाट तर लागलीच आमची, पण तुम्ही जेव्हा फायनल डेस्टिनेशनवर पोहोचतात तो थकवा तर दूर होतोच, पण जो आनंद भेटतो आल्यावर वरती. आम्ही एवढ्या वरती आलोय की आम्हाला खालचं काय दिसत नाही, सगळं धुकं दिसतं आम्हाला या ठिकाणी. आणि शेवटचं डेस्टिनेशन हे सीड्या, ह्या सीड्या चढायच्यात बस. बाकी तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी माझ्या बॅकग्राऊंडला सगळीकडे धुकं पसरलंय. म्हणजे आम्ही एवढ्या टॉपवर आलेलो आम्ही. आता मला माहिती नाही आम्ही किती टॉपवर आलोय, म्हणजे मी तुम्हाला सांगेल किती टॉपवर आले ते नंतर तुम्हाला गुगल करून सांगेल, कारण की मला या माहितीने आयडिया नाही. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे फायनल डेस्टिनेशनवर आणि ऑलमोस्ट आम्ही टॉपवर आलेलो आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपली गँग कुठे भाई काय माहिती. हे बघा या ठिकाणी सगळेजण आलेले तुम्ही बघू शकतात. म्हणजे ऑलमोस्ट पोचूनच गेलो. आणि आपल्याला 2 मित्र भेटलेत, ते कोल्हापूरचे आहेत आणि ते या ठिकाणी काय करता तुम्ही, टाइम लॅप्स व्हिडिओ करतात ते. तर त्यांना मी फक्त एक सजेशन केलं की भाई तुम्ही असं जर करतात तर तुम्ही युट्यूबला टाका ना, म्हणजे ते एवढं मेहनत करतात ते आणि व्हिडिओ बनवतात ते, तर तुम्ही युट्यूबला टाका, इंस्टाग्रामला टाका. म्हणजे एवढं तुम्ही गड किल्ले चढून आणि ते पण ट्रायपॉड घेऊन, फोन घेऊन जर ते असे व्हिडिओ बनवतात ते अप्रिशिएट केलं पाहिजे त्यांना, ते जे काही करतात ते. आता तुम्ही बघू शकता ते ज्या मुवमेंटसाठी वाट बघतात ते ती मुवमेंट बघा, परफेक्ट मुवमेंट आली ती या ठिकाणी. हे बघा ह्या मुवमेंटसाठी त्यांनी एवढा खर्च करून ट्रायपॉड आणून वरती, एवढा वरती आणून फक्त ह्या मुवमेंटसाठी फक्त बघा फक्त. तर मित्रांनो हे जे धुकं येतात ते आता ह्या धुकांमुळे हे सगळं झाकून जाणार आहे. आणि हे माझे 2 मित्र जे मला आता भेटलेत प्रवासामध्ये, त्यांनी हे जे क्षण आहे ते त्या मोबाईलमध्ये टिपणार आहेत आणि ते टाइम लॅप्स व्हिडिओ काढणार आहेत. तर या ठिकाणी बघा तुम्ही आपण किती उंच असणार का आयडिया तुम्हाला. बरंच उंच आहे, म्हणजे आपण खाली म्हणजे पायथ्यापासून ऑलमोस्ट 5-6 किलोमीटर वरती आले. 5-6 किलोमीटर ऑलमोस्ट. तर आम्ही ऑलमोस्ट 5-6 किलोमीटर. तुम्हाला माहितीये का हे इकडचे लोकल आहे, तुम्हाला माहितीये किती उंच आहेत आपण. हे 12 किलोमीटर येते. 12 किलोमीटर. ओ माय गॉड गाईस तुम्ही बघू शकता 12 किलोमीटर आम्ही वरती आलोय. वरपर्यंत 15 आहे. वरपर्यंत 15 आहे, म्हणजे आम्ही फक्त अजून 3 किलोमीटर वरती आहे. ओके तर मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही जे रतनगडवर आलो आम्ही ते आम्ही 12 किलोमीटर चढून आलोय. इथून हरिश्चंद्रगड 12 घंटेची रनिंग. ओके इकडनं 12 घंटेची रनिंग हरिश्चंद्रगड. इकडून जाता येतं का. पलीकडून जाता येतं, पण 12 तास लागतात. 12 तास लागतं. ओके म्हणजे पलीकडच्या साईडला ते. ओके तर बघू शकता मित्रांनो इकडचे जो लोकल आहेत ते आम्हाला सगळं गाईड करतात, ते सांगतात. ते ऍक्च्युली तुम्हाला मी आधी सांगितलं की मीटर मी वरती आलो ते मला माहिती नाही, तर मी तुम्हाला सांगेल. पण आता मला समजलं की मी किती मीटर आलोय वरती. तर 12 किलोमीटर मी वरती आलेलो आहे चालत. आणि हेच दृश्य बघण्यासाठी आलोय. हा बोला ना तुम्ही काय बोलत. आपल्या रेग्युलर हाईट म्हणजे लँड लेवल पासून ऑलमोस्ट 12 किलोमीटर वरती आलो आपण. विचार करा गड झाले हे 5 पूर्ण गड झाले. हे 5 पूर्ण गड झालेत का. वरती 2 गड आहे अजून वरती 2 गड आहेत. ओके
बघा. तर मी स्वतः म्हणजे लोकल आहे त्यांना विचारलं की किती किलोमीटर आहेत ते, तर त्यांनी मला सांगितलं की यस 12 किलोमीटर आहे. म्हणजे काहीतरी आपण इकडे येतोय, तिकडे येऊन आपल्याला काहीतरी दोन माहिती भेटते, आपल्याला समजते, आपल्या महाराजांबद्दल आपल्याला माहिती भेटते, जी माहिती आपण कधी पुस्तकांमध्ये पण वाचू शकत नाही, ती माहिती आपण स्वतः प्रत्यक्षात गड किल्ल्यांवर येऊन आपल्याला माहिती भेटते. त्याच्याहून सुंदर गोष्ट काय माझ्यासाठी, बस त्यांचे जे महाराजांनी जे केलेले प्रयत्न आपल्या स्वराज्यासाठी, ते सगळ्या गोष्टी आपल्याला समजते. आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. गाईस. तर आता आम्ही खाली उतरतोय हळूहळू. आणि अजय, आता किती वेळ आपल्याला लागेल हा खाली उतरायला? परतीचा प्रवास चालू बोल ना त्याला. आलो चल. झाले ऑलमोस्ट उतरायला आलो आपण. अजून 1 तास बाकी उतरायला फक्त. असं आहे का? 1 तास चालेल, काय नाही, हळूहळू उतरायचंच आहे.